नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी आज तुम्हाला आवळ्याची रेसिपी दाखवत आहे. आवळ्याचे आपण बरेच प्रकार करतो. मोर आवळा असतो, त्याच्यानंतर पाकातला आवळा असतो, गुळातला आवळा असतो. तर मी आज तुम्हाला मिठातला आवळा दाखवणार आहे. आणि आवळा हा पित्तनाशक असल्यामुळे तुम्ही जेवणासोबत दररोज एक एक आवळा जरी लोणच्याप्रमाणे खाल्लात ना, तरी तुम्हाला पित्त होणार नाही, ॲसिडिटी होणार नाही. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे पाव किलो आवळे आहेत, मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि त्याकरिता 2 चमचे मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे आणि कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता हे आवळे आपण सर्वात प्रथम कुकरला लावणार आहोत आणि कुकरला आपण फार तर 2 किंवा 3 शिट्ट्या करणार आहोत. मला वाटते पाणी थोडं जास्त होतं आहे, थोडं मी काढून टाकते पाणी त्यातलं, कारण आपल्याला फार शिट्ट्या करायच्या नाही आहेत, 2-3च करायच्या आहेत. तर आता हे हळद आणि मीठ आहे ते मी त्यामध्ये घालते. छान आहे पितळेची डिश ना. अशा मी 3 की 4 घेतलेल्या आहेत, मला खूप आवडल्या बघता क्षणी. तर म्हटलं चला घेऊया. आता चमचा घेते जरा हलवण्यासाठी, किंवा उलटनं घेऊया, असं काही नाही, कशाने तुम्ही हलवू शकता. छान असं ते हलवून घ्यायचं, ढवळून घ्यायचं. आज स्टँड आलं असेल माझं मोबाईलचं, मी आज किंवा मग आता मी भाच्याकडे जाणार आहे खांदेश्वरला. 2 दिवसांनी मी आल्यावर ते घेऊन येईन. मग थोडा मला म्हणजे असा प्रॉब्लेम येणार नाही, एकाच हाताने मोबाईल पकडा, एका हाताने रेसिपी दाखवा असं. तर आता आपण कुकर लावून घेतो आहे. करंगळीला लागलं आहे, ते अजून दुखतच आहे. काय करू मित्रमैत्रिणींनो, मोबाईल पडतो मग सारखा. रे बाबा लवकर, काय तुला कधी खाली सकाळी नाही तर काय. तर अशा प्रकारे आपण आता कुकर ठेवूया आणि 2 किंवा 3 शिट्ट्या करून घेऊया. आता ही आपली सुकट आहे. कुकरची शिट्ट्या होईपर्यंत आपण कुकर भाजून घेऊया, सुकट भाजून घेऊया. छान अशी मस्त सुकट भाजून घ्यायची. माझ्या लेकीला फार आवडते. काल ती आली आहे, काल तिचा बड्डे झाला ना, तर म्हटलं चल तुला डब्याला सुकट बनवून देते. खरं सांगायचं तर मित्रमैत्रिणी, माझ्या मैत्रिणींनाही माझ्या हातचं नॉनव्हेज फार आवडतं. मी काय म्हणत नाही मी फार मोठी सुगरण आहे, पण आवडतं असेल त्यांचं माझ्यावर प्रेम म्हणून आवडत असेल मी काही बनवलेलं त्यांना, नाही का. भोरे ने खिलाया फूल फूल को ले गए राजकुंवर, मेरे किस्मत में तू नहीं, शायद कि तेरा इंतजार करती हूँ मैं, तुझे कल भी प्यार करती थी, मैं तुझे अब भी प्यार करती हूँ. मित्रमैत्रिणींनो, ही जुनी गाणी बघा किती छान आहेत, नाहीतर आजकालची नवीन गाणी काय त्याला अर्थ नाही की काय नाही. त्यांचा पेहराव पहा, ते कपडे पहा, काय बोलायचं आता या आजकालच्या पिढीला. थोड़ा मन दर्पण कहलाए, भले बुरे
गाणी पण वेळेत आठवत नाही. तेरे नैना क्यों भर आए, तेरे नैना क्यों भर आए, तेरे नैना क्यों भर आए, तेरे नैना पल पल दिल के पास तुम रहते हो, जीवन मीठी प्यास. असं तोडकं मोडकं आपलं गाणं म्हणायचं, काहीतरी करमणूक करून घ्यायची मित्रमैत्रिणींनो. गजब का ये दिन सोचो जरा, ये दीवानापन देखो जरा, तुम हो अकेले हम भी अकेले, मजा आ रहा है. मित्रमैत्रिणींना हा माझा एवढा फेवरेट पिक्चर आहे. तेव्हा मी 12वीला होते आणि आम्ही मैत्रीण एवढ्या दिवाण्या झाल्या होतो. तर माझी मैत्रीण सोनू, त्याच्यानंतर सुनीता. कयामत से कयामत तक हा पिक्चर आम्ही 7 वेळा कोरेगावला दौलत थिएटरला पाहिला होता. आणि तोच पिक्चर मग माझ्या विशालचा बड्डे होता सप्टेंबरला, 22 सप्टेंबरला. तर भाऊ आणि तेव्हा म्हणजे हे नव्हते हो, असं म्हणजे केबल वगैरे नव्हते. टी व्हीवर फक्त 2च चॅनल होते, एक मेट्रो चॅनल आणि आपलं हे. तर मग गावात म्हणा किंवा मुंबईला म्हणा फुकट करपले. तर माझं कुणाकडे काय कार्यक्रम असला की मग VCR आणायचा आणि मग त्याच्यावर पिक्चर लावायचे. तर माझ्या विशालचा वाढदिवस होता 22 सप्टेंबरला. मी होते तेव्हा मला वाटतं 12वीला काहीतरी. आणि मग भाऊला म्हटलं, भाऊ आपण पिक्चर आणूया विशालच्या बड्डेला. तर भाऊ बोलला ठीक आहे, कारण भाऊची मी खूप लाडकी आणि वहिनीची. जे म्हणेल ते सगळं माझं ऐकायचे ते. मग भाऊने विचार आणला कोरेगाववरून आणि संध्याकाळी विशालचा बड्डे झाला मस्त छान. आणि मग आम्ही तो पिक्चर लावला कयामत से कयामत तक. तर आम्ही सोप्यामध्ये ठेवला होता तो विचार. तर बाप रे, गावातली एवढी मुलं आली की अक्षरशः त्यांना उभं राहायला जागा नव्हती. तर आणि तेव्हा आमचं मातीचं घर होतं माझ्या बाबांचं, म्हणजे आजही आहे ते, त्याचं थोडं रिनोव्हेशन केलं आहे धनराजने. तर तेव्हा आणि मातीची आमची न्हाणी होती, म्हणजे बाथरूम. तर काही मुलं त्या न्हाणीवर चढून अक्षरशः ती न्हाणी ढासळली, खाली पडली. आणि मग शेवटी माझे मिस्टर आले होते, तेव्हा मी विजूच म्हणायचे त्यांना. तर मग विजू म्हणाला माझ्या भावाला, दाजी तो विचार उचलवा आणि बाहेर अंगणामध्ये ठेवा. मग तसा मग तो विचार उचलला आणि मग तो अंगणात ठेवला. तर अशी ती स्टोरी आहे कयामत से कयामत तक पिक्चरची. तो पिक्चर मी आणि मिस्टरांनी पण 2 वेळा पाहिला होता, म्हणजे लग्नाच्या अगोदर असं. तर खूप छान पिक्चर आहे. तर मला खूप आवडायचा तो पिक्चर. आणि आम्ही तर मैत्रिणी त्यावेळी दिवाण्यात झालो होतो. कॉलेज सुटलं की 3 ते 6च्या शोला आम्ही जायचो कोरेगावला. 7 वेळा कयामत से कयामत तक पिक्चर पाहिला आम्ही असं. आणि ते पिक्चरही तेव्हा ते खूप छान होते मित्रमैत्रिणीनं. म्हणजे जसं एक दुजे केले पिक्चर लागल्यानंतर बऱ्याच कपल्सनी आत्महत्या केल्या होत्या, तसंच हा पिक्चर पाहून देखील बऱ्याच कपल्सनी आत्महत्या केल्या होत्या. तर ते वय काय अल्लड होतं. हा, तर चला कॉलेज सुटलं की चला पिक्चरला. कधी कधी कॉलेजला बंक मारा आणि 12 ते 3च्या शोला जा. कधी कधी 3 ते 6ला गेलो की मग आई बाबा वहिनी विचारायची उशीर का झाला. शेवट एसटीने जायचं ना 7च्या. मग सांगायचं टायपिंगचा एक्स्ट्रा क्लास होता, मग टायपिंगला गेले होते वगैरे असं. अहो खूप छान आयुष्य होतं ते. असं खूप म्हणजे खूप एन्जॉय केला तेव्हा आम्ही कॉलेजमध्ये. मध्येच असं बंक मारायचं एखादा पिरियड, एखाद्या सरांचा हे आवडत नसला की चला
मग मध्येच कॅन्टीनला जायचं, कांदा भजी, चहा, मिसळपाव, परत आपलं वडा सांबार. मित्रमैत्रिणी त्यावेळेला ना वडा सांबार तुम्हाला सांगते 2 रुपयाला मिळायचं. इतका टेस्टी असायचा तो वडा. आणि गुप्ता रेस्टॉरंटमध्ये मी, सुनीता आणि माझी मैत्रीण सोनू आम्ही तिघी जायचो ना. 2 रुपयाला वडा सांबार. इतका छान, आजही ती टेस्ट माझ्या जिभेवर आहे. आणि त्याच्यानंतर हे मिसळ 2.5 रुपयाला असायची. अगदी पोट तुडुंब भरून जायचं, इतकं ताट भरून ती मिसळ असायची गुप्ता रेस्टॉरंटमध्ये. खूप छान. तर अशा प्रकारे आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आपला आवळा तयार होईल आता. तर मी गॅस बंद करते. असं. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. मध्येच कॉलेजचे दिवस आठवले की वाईट वाटतं, की असं वाटतं की उगाच लवकर लग्न केलं आपण, अजून एन्जॉय करायला हवा होता. पण म्हणतात ना, जे विधी लिखित आहे ते टळत नाही, हो की नाही मित्रमैत्रिणींना. तसंच माझ्या लाईफमध्ये पण झालेलं आहे. मी सुद्धा लव्ह मॅरेज केलं होतं. भावांचे वगैरे फार लाडकी मी, पण अल्लड वय त्यावेळी नाही समजलं मला काही. पण आज मला असं वाटतं की मी का नाही ऐकलं भाऊचं. तेव्हा जर मी भाऊचं ऐकलं असतं तर आज मी आजही सुखी आहे. पण वाईट वाटतं एका गोष्टीचं की संसारामध्ये जर माझ्या पतीची साथ मला अजून मिळाली असते. माझ्या पतीची साथ फक्त मला 7 वर्षच मिळाली मित्रमैत्रिणींनो. मुलं माझी लहान होती. असो, आधी अभोग अशी असावी साधारण. तर अशा प्रकारे आता आपला मिठातला आवळा तयार होत आहे. सुकट भाजून घेतलेली आहे मीही. आता यामध्ये काय खडा वगैरे असेल तो आपण पाहणार आहोत. तर अशा गोष्टी आहेत. तर 8वीपासून माझं काय ते प्रेम काय असतं. तेव्हा टी व्ही नव्हते, मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं, काही एवढं आम्हाला कळत नव्हतं. बस प्रेमात पडायचं एकमेकांच्या. तर मग असे मी पडले माझ्या नवऱ्याच्या प्रेमामध्ये. तर माझे मिस्टर होते मंत्रालयात कामाला, मी होते DP भोसले कॉलेजला कोरेगावला. तर अशी आमची प्रेम कहाणी आहे. ते हळूहळू मी तुम्हाला सांगेनच मित्रमैत्रिणींनो. आता आपण सध्या सुकट साफ करूया. पोरीला उशीर होईल ऑफिसला जायला. या सुकटमध्ये ना खडे वगैरे असतात ना, रेती असते. ते स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने. 2-3 कांदे कापायचे छान बारीक आणि भुरक्या रंगावर भाजायचे ते. आणि मग त्यामध्ये सुकट चांगली परतवून घ्यायची. आणि मग चांगली भाजून घेतली, हळद मीठ टाकून, थोडंसं हळद आणि मीठ टाकून चांगली परतवून घ्यायची तेलामध्ये. आणि नंतर त्यामध्ये लाल तिखट घालायचं. अगोदर लाल तिखट घालायचं नाही, कारण मग ती जास्त व्यवस्थित तेलामध्ये भाजली जात नाही. ते अजून छान हे बघा, अशा प्रकारे छान आपली सुकट भाजलेली आहे. आणि ती आता आपण चाळणीमध्ये घेऊन धुणार आहोत स्वच्छ अशी. म्हणून तर मित्रमैत्रिणी म्हणते ना मी, ते गाणं जे आहे ना, रुक जा रात, तर ते गाणं कधीही मी ऐकलं ना की माझं आयुष्य मला आठवतं आणि मग अश्रू मला आवरता येत नाही. खूप छान संसार होता माझा. जाऊ द्या, सुकट धुवून घेऊया. चांगली स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची सुकट. त्यातली रेती सगळी निघून जाते. करंगळी अजून दुखतेच आहे. माझं लाडकं पिल्लू आलंय, तर त्याला मला मी कशाही करून मी 2 चपात्या बनवणारच तिला डब्याला. शेवटी आईचं काळीज आहे हो मित्रमैत्रिणींनो. माझ्या आजारपणामध्ये माझी मुलगी अक्षरशः घरातून पाणी पिऊन गेलेली आहे. तर आज मी चांगली आहे, बरी आहे, तर का नको करू माझ्या मुलांचे लाड, सांगा तुम्ही. बरोबर आहे ना. आणि तुम्ही पण आई आहात. आईचं काळीज काय असतं हे तुम्हालाही चांगलंच माहीत आहे, नाही का.
ह्या गोष्टी आहेत, असं आयुष्य आहे आपलं. मित्रमैत्रिणींना काय करायचं सांगा. बरोबर बोलते ना मी? की राग येतोय तुम्हाला की वायफळ बडबड करते बाई सकाळी सकाळी, हिला काय उद्योगधंदे नाहीत का वगैरे? असं काही नाही ना मित्रमैत्रिणींनो. तसं काही असेल तर मला सांगा कमेंट्स करून की बाई मंगलच रेसिपी तू अशी का नुसती बडबड करते, काम करत जा. काम तर चालूच असतं हाताने. हे बघा, बघता बघता आपली सुकट छान धुवून झालेली आहे स्वच्छ. गलिया है जो बारा, यहाँ आना ना दोबारा, अब हम तो गए परदेसी, कि तेरा यहाँ कोई नहीं, कि तेरा यहाँ कोई नहीं. त्या गोष्टी आहेत. सुकट धुवून झाली मस्तपैकी आपली. आता गेली ना रेती सगळी त्यातली. बघू, रेती छान मस्त त्यातली जायला आहे. हे मंजिले है कौन सी, नौ समझ सके न हम. आवाज आपला आहे मोडका तोडका. अशा प्रकारे आपण आता सुकट धुवून घेतलेली आहे स्वच्छ. मित्रमैत्रिणी पहा किती रेती निघालेली आहे. आणि आता आपला हा मिठातला आवळा पण तयार झालेला आहे. तर आता हे मी जरा खाली ठेवते. बाई करंगळी झोपतेच आहे. कुकर मी खोलते ना मित्रमैत्रिणींना. पाहूया आपला मिठातला आवळा कसा छान झालाय की नाही. तर झालेला आहे आपला आता मिठातला आवळा मस्तपैकी. हे पहा, जहाँ जहाँ चलेगा मेरा साया, साथ होगा मेरा साया, मेरा साया, मेरा साया, मेरा. अरे वा, छानच शिजले की हो मित्रमैत्रिणी आपला आवळा. काहींच्या पोळीच झाल्यात तयार. हे पहा मित्रमैत्रिणी कसा मस्त झालेला आहे आपला मिठातला आवळा तयार. काहीची तर कॅन्डीज तयार झालेली आहे बघा मित्रमैत्रिणी. कसा छान दिसत आहे पहा आपला मिठातला आवळा. असं त्याला प्रेस केलं ना मित्रमैत्रिणीनं, गरम आहे आता, की लगेच त्याच्या फोडी तयार होतात. हे पहा, हे पहा, असं लगेच त्याच्या असं हे निघतात. आणखी नाही छान आपला मिठातला आवळा. तू जहाँ जहाँ रहेगा मेरा साया, साथ हो मेरा. हे बघा मिठातला आवळा मित्रमैत्रिणी कसा छान आहे. आवडला ना तुम्हाला? तुम्हीही करून पहा ही रेसिपी. खूप छान लागते जेवणाबरोबर हा आवळा खायला. चला तर मित्रमैत्रिणींनो, मी आता तुमचा निरोप घेते. आता मला सुकट करायचे आहे, चपात्या करायच्या आहेत. धन्यवाद.